नमस्कार मित्रांनो. डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण काही चर्चा करत आलेलो आहोत. तर ह्या चर्चेतील 18 प्रकरणांबद्दल आपण माहिती घेतली आत्तापर्यंत. मी दिलगिरी व्यक्त करतो, मधल्या बराच काळ काही गोष्टी असल्यामुळे मी काही व्हिडिओ बनवू शकलो नाही. परंतु आता राहिलेले जे 2 भाग आहेत 19 आणि 20 या भागाबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. तर त्यात सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात 19वे प्रकरण, भीती घालवण्यासाठी तुमच्या अबोध मनाचा वापर कसा करायचा. तर मित्रांनो, या प्रकरणात आपण बघणार आहोत भीती कशी घालवायची आणि आपल्या मनाचा वापर यातून कसा करायचा. या पुस्तकाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी आपल्या मनात असलेली शंका कुशंका दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी स्वतः वैयक्तिक या पुस्तकाच्या माध्यमातून बऱ्याच शंकेचं निरसन करून घेतलेलं आहे आणि ह्या पुस्तकाचा खूप जास्त प्रमाणात फायदा मला झालेला आहे. तर आता राहिलेले जे 2 प्रकरणं आहेत त्यातील 19व्या प्रकरणाची सुरुवात आपण करूयात. माझ्या एका विद्यार्थ्याला एका मेजवानी प्रसंगी भाषण करायला आमंत्रित केल्याचं त्याने मला सांगितलं. 1000 लोकांसमोर बोलण्याच्या कल्पनेने तो धास्तावला आहे असंही तो म्हणाला. त्याने भीतीवर अशा प्रकारे मात केली. कित्येक रात्री तो आराम खुर्चीवर साधारणतः 5 मिनिटं बसून स्वतःला संतपणे, शांतपणे आणि सकारात्मकतेने सांगत राहिला, मी या भीतीवर मात करणार आहे. मी आता या भीतीवर मात केली आहे. मी समतोलपणे आणि आत्मविश्वासाने बोलत आहे. मी आरामदायक आणि सहज स्थितीत आहे. मनाचा निश्चय नियम कार्यरत करत त्याने भीतीवर मात केली. मित्रांनो, सूचनांनी अबोध मनाला राजी करता येतं, नियंत्रण ठेवता येतं, पण स्थिर करून शिथिल झालात की तुमच्या बोध मनातले विचार द्रवविसरणासारख्या प्रक्रियेने अबोध मनात झिरपतात. ऑस्मॉसिस प्रक्रियेत सच्छिद्र पटलामुळे विलग झालेले द्रव एकत्र मिसळतात. ही सकारात्मक बीज किंवा विचार अबोध क्षेत्राच्या तळाशी जातात तेव्हा त्यांची वाढ होते आणि तुम्ही समतोल, स्थिर, प्रसन्न आणि शांत होता. माणसाचा सर्वात मोठा शत्रू भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असं म्हणतात. अपयश, आजारपण आणि वाईट नातेसंबंधांमागे भीती असते. भूतकाळ, भविष्यकाळ, वार्धक्य, वेडेपणा आणि मृत्यू यांची लाखो लोकांना भीती वाटते. भीती हा तुमचा मनातील विचार असून तुम्हाला स्वतःच्याच विचारांची भीती वाटते. पलंगाखाली बागुलबा असून तो घेऊन जाईल असं सांगताच लहान मूल भीतीने गंडीत होतं. असा कुठलाही बागुलबा नाही हे त्याच्या वडिलांनी दिवा लावून दाखवल्यावर ते भीतीतून मोकळे होतात. तिथे प्रत्यक्षात बागुलबुवा असल्याप्रमाणे त्या मुलाच्या मनात खरोखरची भीती दाटलेली असते. त्याच्या मनातल्या खोट्या विचारातून त्याला मोकळं केलं गेलं. त्याला ज्याची भीती वाटत होती ती गोष्ट अस्तित्वात नव्हती. अशा प्रकारे तुमच्या बहुतांशी भीतींमागे कुठलंही वास्तव नसतं. ते भयावह सावल्यांचं निव्वळ एकत्रीकरण असून सावल्यांना कुठलीही वास्तविकता नसते. तुम्हाला ज्याची भीती वाटते ते करा. तत्त्वज्ञ आणि कवी राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणतात, तुम्हाला ज्याची भीती आहे ते करा, म्हणजे भीतीचा मृत्यू नक्कीच होईल. या प्रकरणाच्या लेखकाला कोणी एकेकाळी श्रोत्यांसमोर उभी राहायची अतोनात भीती वाटत असे. श्रोत्यांसमोर उभं राहून ज्या गोष्टींची भीती वाटत होती तीच करण्यातून मी त्यावर मात केली आणि भीतीचा मृत्यू निश्चित झाला. तुम्ही तुमच्या भीतीचे मालक होणार आहात असं स्वतःला सकारात्मकतेने ठासून सांगितलं की तुम्ही तुमच्या बोध मनात निश्चित निर्णय घेता. तुमच्या विचारांनुरूप प्रतिसाद देणाऱ्या अबोध मनाची शक्ती मुक्त करता. व्यासपीठाच्या भीतीची हकालपट्टी. एकदा एका तरुण स्त्रीला ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं. ती मुलाखतीची खूप वाट पाहत होती. मात्र आधी 3 प्रसंगी व्यासपीठाच्या भीतीपायी ती अपयशी ठरली होती. तिचा आवाज उत्तम होता, पण गाण्याची वेळ आली की आपल्याला व्यासपीठाची भीती वाटणार अशी तिची खात्री झाली होती. तुमचं अबोध मन तुमच्या भीतीला विनंती म्हणून स्वीकारतं, त्याचं प्रकटीकरण करण्यासाठी सज्ज होतं आणि तुमच्या अनुभवात ते उतरवतं. आधीच्या 3 ऑडिशनमध्ये ती चुकीचे स्वर गायली होती. सरतेशेवटी तिला रडू कोसळलं होतं. आधी सांगितल्याप्रमाणे अनैच्छिक स्वयंसूचना हे त्यामागचं कारण होतं. भावनिक स्तरावर व्यक्तिनिष्ठ स्वरूप दिलेला मौन भीतीचा तो एक विचार होता. पुढे दिलेले तंत्र वापरून तिने त्यावर मात केली. दिवसातून 3दा ती एका खोलीत एकटी बसू राहिली.
आराम खुर्चीत शांतपणे बसून शरीर शिथिल करत ती डोळे मिटू लागली. तिने तिचे मन आणि शरीर शक्य तितकं स्थिर करून घेतलं. भौतिक जडत्वाला निष्क्रियता आवडते आणि त्यातून ते मनाला ग्रहणक्षम सूचना देते. भीतीच्या सूचनेला तिने तोंड दिलं. ती स्वतःला म्हणू लागली, मी सुमधूर गाते, मी समतोल, प्रसन्न आणि शांत असून मला आत्मविश्वास आहे. प्रत्येक बैठकीत किमान 5 ते 10 वेळा हे शब्द ती संतपणे, शांतपणे आणि भावनापूर्वक उच्चारू लागली. दर दिवशी ती अशा 3 बैठका करत होती. अगदी झोपण्यापूर्वीसुद्धा ती अशी बैठक करत होती. आठवड्याच्या शेवटी तिला समतोलता आणि आत्मविश्वास जाणवला. ती ऑडिशन तिने उत्तम प्रकारे दिली. ही पद्धत अंमलात आणा म्हणजे भीतीचा मृत्यू नक्कीच होईल. अपयशाची भीती. अधूनमधून स्थानिक विद्यापीठातली मंडळी, तरुण मंडळी आणि शाळा शिक्षक मला भेटायला येतात. परीक्षेच्या विचाराने त्यांना बऱ्याचदा स्मृतिभ्रंश होतो. त्यांची तक्रार समान असते. परीक्षा संपल्यावर मला उत्तर आठवतात, पण परीक्षा सुरू असताना ती आठवत नाही. ज्या कल्पनेवर आपण अवधान केंद्रीकरण करतो ती स्वतःला प्रकट करते. अपयशाच्या भीतीपायी ते सर्व धास्तावल्याचं माझ्या लक्षात आलं. तात्पुरत्या स्मृतिभ्रंशामागे भीती होती आणि तीच त्या सर्वांच्या अनुभवाचं कारण होतं. वैद्यक शाखेचा एक विद्यार्थी तरुण होता. वर्गात सर्वात हुशार होता. तरीसुद्धा लेखी किंवा तोंडी परीक्षेत साध्या प्रश्नांची उत्तरं देण्यात त्याला अपयश येत होतं. तो काळजी करत असून परीक्षेपूर्वी अनेक दिवस धास्तावलेला असतो. हे त्यामागचं कारण आहे असं मी त्याला समजावून सांगितलं. ते नकारात्मक विचार भीतीने भारले जात होते. भीतीच्या सामर्थ्यशाली भावनेने आच्छादित विचार अबोध मनात सोडले जात होते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आपल्याला अपयशी झाल्याचं पाहावं अशी विनंती तो तरुण त्याच्या अबोध मनाला करत होता आणि नेमकं तसंच घडत होतं. ज्याला मानसशास्त्रीय वर्तुळात सूचक स्मृतिभ्रंश म्हणतात, त्यापायी तो परीक्षेच्या दिवशी गर्भगळीत होत होता. त्याने भीतीवर मात कशी केली? त्याचं अबोध मन स्मृतीचं भांडार आहे आणि त्याने वैद्यकीय प्रशिक्षण घेताना जे ऐकलं किंवा वाचलं त्याची परिपूर्ण नोंद तिथे ठेवलेली आहे हे त्याने जाणून घेतलं. त्याला हेही समजलं की अबोध मन हे प्रतिसाद देणारं आणि अनन्य क्रिया करणारं आहे. त्याच्याशी सहज सुख्य जुळवायचं असेल तर शिथिल होणं, शांत होणं आणि आत्मविश्वास जागवणं हाच मार्ग आहे. त्याच्या उत्कृष्ट यशाबद्दल त्याची आई त्याचं अभिनंदन करत असल्याचं चित्र तो रोज रात्री आणि सकाळी पाहू लागला. तिच्याकडून आलेलं काल्पनिक पत्र त्याच्या हातात असे. उत्तम निकालाचा विचार मनात बाळगून तो त्याला स्वतःकडून अनुरूप प्रतिसाद देऊ लागला. अबोध मनाच्या सर्वज्ञानी आणि सर्वव्यापी शक्तीने पुढे होत या सगळ्याचा ताबा घेतला आणि त्यानुसार त्याच्या बोध मनाला दिशा दाखवत हुकूम केला. शेवटाची कल्पना करून त्यायोगे तो शेवट प्रत्यक्ष येण्याचा मार्ग त्याने मोकळा केला. या क्रियेनंतर पुढच्या परीक्षेत त्याला जराही अडचण आली नाही. थोडक्यात व्यक्तिनिष्ठ सुज्ञतेनं सूत्र हातात घेत त्याला सर्वोत्तम प्रयत्न करायला भाग पाडलं. पाणी, पर्वत, बंद जागा इत्यादीची भीती, लिफ्टमध्ये चढणं, पर्यावरण किंवा पाण्यात पोहणं या गोष्टींची भीती वाटणारे अनेक लोक आहेत. कदाचित तरुणपणी अशा व्यक्तीला पाण्याचा सुखद अनुभव आला असेल. त्याला पोहता येत नसताना कोणीतरी पाण्यात जबरदस्तीने ढकललं असेल. बिघडलेल्या लिफ्टमध्ये त्याला अडकून पडावं लागलं असेल आणि त्यापायी बंद जागांची भीती त्याच्या मनात निर्माण झाली असेल. मी 10 वर्षाचा असताना मला एक अनुभव आला. मी चुकून एका तलावात पडलो आणि 3दा गटांगळ्या खाल्ल्या. मला गिळंकृत करू पाहणारं ते अंधार पाणी मला आजही आठवतं. मी श्वासासाठी धपापत होतो. अशा शेवटच्या क्षणी दुसऱ्या एका मुलाने मला ओढून काढलं आणि हा अनुभव माझ्या अबोध मनाच्या तळात घट्ट बसला आणि पुढची कैक वर्ष मी पाण्याला घाबरत राहिलो. एका वयस्कर मानसशास्त्राने मला सांगितलं, त्या पोहण्याच्या तलावापाशी जा. त्या पाण्यात बघून मोठ्यांदा खणखणीत आवाजात म्हण, मी तुझ्यावर प्रभुत्व मिळवणार आहे, मी तुझ्यावर हुकूम गाजवू शकतो. त्यानंतर पाण्यात उतर, पोहायला शिक आणि भीतीवर मात कर. मी तसंच केलं आणि पाण्यावर प्रभुत्व मिळवलं. पाण्याला तुमच्या हुकूम गाजवायची अनुमती देऊ नका. लक्षात ठेवा, तुम्ही पाण्याचे स्वामी आहात. मी जेव्हा नवीन मनोवृत्ती धारण केली तेव्हा अबोध मनाच्या सर्वव्यापी सामर्थ्याने प्रतिसाद देत मला भीतीवर मात करण्यासाठी सामर्थ्य, श्रद्धा आणि आत्मविश्वास दिला. कुठल्याही विशिष्ट भीतीवर मात करण्याचं महातंत्र. भीतीवर मात करण्याची ही प्रक्रिया आणि तंत्र मी व्यासपीठावरून शिकवतो.
ते जादूसारखं काम करून पहा. समजा तुम्हाला पाण्याची, पर्वताची, मुलाखतीची, ऑडिशनची किंवा बंद जागेची भीती वाटते. तुम्हाला जर पोहण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही पोहत आहात अशी कल्पना करत रोज दिवसातून 3 ते 4 वेळा 5 ते 10 मिनिट शांत बसा. प्रत्यक्षात तुम्ही मनात पोहत असता हा अनुभव व्यक्तिनिष्ठ अनुभव येऊ शकतो. मनोमन तुम्ही स्वतःला पाण्यात पाहता. पाण्याचा गारवा आणि तुमच्या हातापायांची हालचाल तुम्हाला जाणवते. ती मनाची खरी, स्पष्ट आणि सौख्यदायक कृती आहे. ते निव्वळ दिवा स्वप्न नाही, तर कल्पनेत तुम्ही जो अनुभव घेता तो तुमच्या अबोध मनात विकसित होईल हे तुम्हाला माहीत असायला हवं. त्यानंतर तुमच्या सखोल मनावर ज्या चित्राचा ठसा तुम्ही उमटवत आहात तशासारखी प्रतिमा प्रकट करायची जबरदस्ती तुमच्यावर होईल. हा बोध मनाचा नियम आहे. तुम्हाला जर पर्वताची किंवा उंच जागेची भीती वाटत असेल तर तुम्ही हे तंत्र वापरू शकता. तुम्ही पर्वतावर चढत असल्याची कल्पना करून त्या साऱ्याची सत्यता जाणून घ्या. सभोवतालचा आस्वाद घ्या. मनोमन हे करू लागल्यावर ते प्रत्यक्षात सहजतेने आणि आरामात करू शकाल हे जाणून घ्या. त्याने एलिव्हेटरला आशीर्वाद दिला. एका भल्या मोठ्या संस्थेचा कार्यकारी अधिकाऱ्याला एलिव्हेटरमध्ये जायची अतोनात भीती वाटायची. त्याऐवजी दररोज सकाळी तो त्याच्या 5व्या मजल्यावरच्या ऑफिसच्या पायऱ्या चढू लागला. तो म्हणाला की त्याने रोज, रात्री आणि दिवसातून अनेकदा एलिव्हेटरला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. सरतेशेवटी त्याने त्याच्या भीतीवर मात केली. त्याने एलिव्हेटरला एका शब्दात आशीर्वाद दिले, आमच्या इमारतीतलं एलिव्हेटर ही एक सुंदर कल्पना आहे. वैश्विक मनातून ती प्रकट झाली आहे. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ते वरदान आहे आणि आशीर्वाद आहे. ते उत्तम सेवा देतं. दिव्य क्रमानुसार ते कार्य करतं. त्यातून मी शांती आणि सौख्याने वर खाली जातो. माझ्या विचारांच्या शैलीतून जीवन, प्रेम आणि समजून घेण्याचे प्रवाहित होत असताना मी शांत राहतो. मनोमन मी स्वतःला एलिव्हेटरमध्ये पाहतो आणि मग त्यातून बाहेर पडून माझ्या ऑफिसमध्ये शिरतो. आमचे कर्मचारी एलिव्हेटरमध्ये असतात. मी त्यांच्याशी बोलतो. ते मित्रत्वाने, सौख्याने आणि मोकळेपणाने वागतात. मुक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वासाचा हा विलक्षण अनुभव आहे. मी आभार व्यक्त करतो. सुमारे 10 दिवस ते ही प्रार्थना करत राहिले. 11व्या दिवशी इतर संस्था सदस्यांबरोबर त्यांनी एलिव्हेटरमध्ये पाय ठेवला आणि त्यांना पूर्ण मुक्तता जाणवली. सामान्य आणि अपसामान्य भीती. पडण्याची भीती आणि आवाजाची भीती या दोनच भीती घेऊन माणूस जन्माला आला. स्वसंरक्षणासाठी निसर्गाने दिलेली एक प्रकारची गजप्रणाली आहे. सामान्य भीती चांगली असते. रस्त्यावरून भरधाव येणाऱ्या गाडीचा आवाज ऐकून तुम्ही स्वतःला वाचवायला बाजूला होता. गाडीखाली चिरडलं जाण्याच्या क्षणिक भीतीवर तुम्ही तुमच्या कृतीने मात करता. आईवडील, नातेवाईक, शिक्षक आणि सुरुवातीच्या वर्षात तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या प्रत्येकाने तुम्हाला भीतीचे इतर प्रकार दिले आहेत. अपसामान्य भीती. माणसाने आपल्या कल्पनाशक्तीला सैरावैरा धावू दिलं की अपसामान्य भीती निर्माण होते. एका स्त्रीला विमानातून जगाचा दौरा करण्याच्या सहलीचं निमंत्रण आलं. त्यानंतर वर्तमानपत्रात आलेल्या विमान अपघाताच्या सर्व बातम्यांची कात्रणं ती जमवू लागली. ती महासागरात कोसळली असून गटांगळ्या खात आहे वगैरे चित्र मनासमोर आणू लागलं. ही अपसामान्य, ॲबनॉर्मल भीती आहे. ती त्यातच गुंतून राहिली असती तर ज्याची तिला सर्वाधिक भीती होती ते तिने स्वतःकडे निसंशय ओढून आणलं असतं. अपसामान्य भीतीचं दुसरं उदाहरण न्यूयॉर्कमधल्या एका व्यावसायिकाचा आहे. तो खूप यशस्वी आणि समृद्ध होता. तो त्याच्या वैयक्तिक मानसिक चलचित्रपटाचा दिग्दर्शक होता. अपयश, दिवाळखोरी, रिकामी कपाटं, बँकेत शून्य शिल्लक असा मानसिक चित्रपट तो सातत्याने पाहत असे आणि शेवटी नैराश्यात गटांगळ्या खात असे. ते विकृत कल्पनाचित्र थांबवायला त्याने नकार दिला. हे टिकणार नाही, मंदी येईल, आपण नक्की दिवाळखोरीत जाणार याची मला खात्री आहे, इत्यादी गोष्टी तो सतत आपल्या बायकोला सांगत असे. सरतेशेवटी तो खरोखरच दिवाळखोरीत गेला. त्याने कल्पना केलेल्या गोष्टी घडल्या आणि त्याची भीती प्रत्यक्षात उतरली असं त्याच्या बायकोने मला सांगितलं. त्याला ज्याची भीती वाटत होती ते अस्तित्वात नव्हतं, परंतु सतत भीती वाटण्यातून, विश्वास ठेवण्यातून आणि आर्थिक विपत्तीची अपेक्षा ठेवून त्याने ते सारं घडवून आणलं. जॉब यांनी म्हटलं आहे, मला ज्याची भीती होती तेच घडलं. आपल्या मुलांबाबत काहीतरी भयंकर घडेल, आपल्यावर मोठं संकट कोसळेल अशी भीती वाटणारे लोक काही असतात. एखादा साथीचा रोग किंवा दुर्मिळ आजार होत असल्याचं वाचलं की आपल्यालाही तोच रोग होणार अशा भीतीत ते जगू लागतात. कित्येक जण तर आपल्याला तो रोग झाल्याची कल्पना तर करतात. हीच ती अपसामान्य भीती.
अपसामान्य भीतीला उत्तर. मनोमन विचार करत याची विरुद्ध बाजू गाठा. भीतीच्या टोकाला पोहोचण्याचं म्हणजे डबक्यासारखं साचून राहणं आणि मानसिक तसंच शारीरिक अधोगती प्राप्त करणं. भीती उभरते तेव्हा त्या जोडीने ज्या गोष्टीची भीती वाटते त्या विरुद्ध कशाची तरी दुर्दम्य इच्छा निर्माण होते. त्या दुर्दम्य इच्छेवर लक्ष केंद्रित करा. त्या दुर्दम्य इच्छेत गुंता. व्यक्तिनिष्ठता ही एक नेहमीच वस्तुनिष्ठतेवर मात करते हे लक्षात ठेवा. ही वृत्ती तुम्हाला आत्मविश्वास देऊन तुमचं चैतन्य उंचावेल. तुमच्या अबोध मनाचं मर्याद सामर्थ्य तुमच्या वतीने पुढे सरकत असून ते अपयशी होऊ शकत नाही. म्हणूनच शांती आणि निश्चितता तुमचीच आहे. तुमच्या भीतीची तपासणी करा. एका मोठ्या संस्थेचे अध्यक्ष असणाऱ्या एकाने मला सांगितलं की ते जेव्हा विक्रेते होते तेव्हा एखाद्या ग्राहकाला भेटण्यापूर्वी 5 ते 6 गल्ल्या चालत राहत. एक दिवस विक्री व्यवस्थापकाने त्यांना बोलावून सांगितलं, दारामागच्या बागुलबुवाची भीती बाळगू नकोस. बागुलबुवा नसतोच, ती खोटी समजूत आहे. तेव्हा व्यवस्थापकाने त्यांना सांगितलं की ते जेव्हा स्वतःच्या भीतीकडे पाहतात तेव्हा ठामपणे उभं राहत थेट भीतीच्या डोळ्यात डोळे घालून पाहतात. मग ती भीती विरळ होत अदृश्य होते. तो जंगलात पोहोचला. दुसऱ्या महायुद्धातला आपला अनुभव एका धर्मोपदेशाने मला सांगितला. एका हानी झालेल्या विमानातून पॅराशूटच्या साहाय्याने त्यांना जंगलात उतरावं लागलं. त्यांना भीती वाटली होती, पण भीतीचे सामान्य आणि ज्याबद्दल आपण आधी बोललो ती अपसामान्य असे 2 प्रकार असतात हे त्यांना ठाऊक होतं. भीतीबद्दल ताबडतोब काहीतरी करायचं असं ठरवून ते स्वतःशी बोलू लागले, जॉन, तू तुझ्या भीतीला शरण जाऊ शकत नाही. सुरक्षा, सुरक्षितता आणि बाहेर पडण्याचा मार्ग या दुर्दम इच्छेपायी तुला भीती वाटत आहे. त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली. ग्रहांना ज्यांच्या कक्षेचं मार्गदर्शन करणारी अनंत बुद्धिमत्ता आत्ता मला या जंगलात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. पुढची 10 मिनिटं ते स्वतःला मोठ्यांदा असंच सांगत राहिले. त्या अनुभवाबद्दल त्यांनी पुढे सांगितलं. त्यानंतर माझ्यात काहीतरी हालचाल झाली. माझ्यात आत्मविश्वास जागू लागला. मी चालायला सुरुवात केली. काही दिवसांनी आश्चर्यकारकरित्या मी त्या जंगलातून बाहेर आलो आणि बचाव करणाऱ्या एका विमानाने माझी सुटका केली. त्यांच्या बदललेल्या मनोवृत्तीने त्यांना वाचवलं. स्वतःतलं एक व्यक्तिनिष्ठ सुज्ञता आणि सामर्थ्य यावर असणारा त्यांचा आत्मविश्वास आणि श्रद्धा हेच त्यांच्या समस्येचं उत्तर होतं. ते म्हणाले, माझ्या नशिबाबद्दल शोक करायला आणि भीतीच्या आहारी जायला मी सुरुवात केली होती. मी भीतीच्या राक्षसाला शरण जाऊ शकलो असतो आणि भीती तसंच उपासमारीने मेलोसुद्धा असतो. त्याने स्वतःला डच्चू दिला. एका संस्थेच्या सर्व व्यवस्थापकांना स्वतःचं पद गमावं लागेल अशी भीती वाटल्याचं त्यांनी मला सांगितलं. ते सतत अपयशाची कल्पना करत. ज्या गोष्टीची भीती त्यांना वाटत होती ती मुळात अस्तित्वात नसून निव्वळ त्यांच्या मनातला विकारग्रस्त, चिंताग्रस्त विचार होता. त्यांच्या सुस्पष्ट कल्पनाशक्तीने नोकरी गेल्याच्या चित्राचं नाट्यमय रूपांतरण सादर केलं. ते चिंताग्रस्त आणि त्रस्त झाले. शेवटी त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. प्रत्यक्षात त्यांनी स्वतःलाच डच्चू देऊन घेतला होता. त्यांच्या सततच्या नकारात्मक कल्पनाचित्राने आणि अबोध मनाला दिलेल्या भीतीच्या सूचनांनी त्यांना त्यानुरूप प्रतिसाद देत प्रतिक्रिया द्यायला लावली. त्यापायी ते चुका करू लागले, मूर्खासारखे निर्णय घेऊ लागले आणि सरव्यवस्थापक म्हणून अपयशी ठरू लागले. त्यांनी जर मनाच्या विरुद्ध टोक ताबडतोब गाठलं असतं तर त्यांना तसा डच्चू कधीही दिला नसता. त्यांनी त्याच्याविरुद्ध कारस्थान केलं. अलीकडेच केलेल्या जागतिक व्याख्यान दौऱ्यात मला एका उच्च सरकारी अधिकाऱ्याशी 2 तास गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्यांच्यात आंतरिक शांतता आणि समाधानाची सखोल भावना होती. राजकीय स्तरावर वर्तमानपत्रांतून आणि विरोधी पक्षांकडून केल्या जाणाऱ्या चिखलफेकीमुळे ते कधीही विचलित होत नाहीत असं त्यांनी सांगितलं. ते रोज सकाळी 15 मिनिटं शांत बसून स्वतःच्या केंद्रस्थानी शांतीचा स्तब्ध महासागर असल्याची कल्पना करत होते. अशा पद्धतीने ध्यान केल्यामुळे त्यांना अडतोनात सामर्थ्य लाभून सर्व प्रकारच्या अडचणी आणि भीतीवर मात करणं शक्य होत होतं. काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका सहकार्याने मध्यरात्री फोन करून त्यांना सांगितलं की काही लोक एकत्रितरित्या त्यांच्या विरुद्ध कारस्थान रचत आहेत. त्यांनी आपल्या सहकार्याला उत्तर दिलं, मी आता अतिशय शांतपणे झोपायला जाणार आहे. उद्या सकाळी 10 नंतर तुम्ही याविषयी माझ्याशी चर्चा करू शकता. ते म्हणाले, जोवर मी स्वतः एखादा नकारात्मक विचार भावनिक स्तरावर मनोमन स्वीकारत नाही तोवर त्याची प्रकटीकरण होणार नाही हे मला ठाऊक आहे. भीतीच्या त्यांच्या सूचनेला खत पाणी घालायला मी नकार दिला. म्हणून मला कुठलाही
उपाय होऊ शकत नाही. ते किती स्थिर चित्त आणि शांत होते लक्षात घ्या. उत्तेजित होणं, केस उपटणं किंवा हात चोळत बसणं असं त्यांनी काही केलं नाही. त्यांच्या केंद्रस्थानी स्तब्ध पाणी, आंतरिक शांती आणि महान शांतता होती. स्वतःच्या सर्व भीतींतून स्वतःला मुक्त करा. भीती उडून लावण्यासाठी हे परिपूर्ण सूत्र वापरा. मी ईश्वराचा धावा करतो, त्याने माझं सर्व म्हणणं ऐकलं असून मला सर्व भीतींपासून मुक्त केलं आहे. साल्म 34.4. ईश्वर म्हणजे पुरातन भाषेत नियम. तुमच्या अबोध मनाचं सामर्थ्य. तुमचं अबोध मन किती आश्चर्यकारक आहे, त्याचं काम आणि कार्य कसं चालतं हे जाणून घ्या. या प्रकरणात दिलेल्या तंत्रांवर प्रभुत्व मिळवा. आजच त्यांचा सराव सुरू करा. तुमचं अबोध मन तुम्हाला प्रतिसाद देईल आणि तुम्ही सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त व्हाल. मी ईश्वराचा धावा करतो, त्याने माझं सर्व म्हणणं ऐकलं असून मला सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त केलं आहे. भीतीपासून मुक्त होण्याकरता ह्या मार्गावर चला. नंबर 1, तुम्हाला जी गोष्ट करायची भीती वाटते तीच करा, म्हणजे भीतीचा मृत्यू नक्की होईल. स्वतःला मनपूर्वक म्हणा, मी या भीतीवर प्रभुत्व मिळवणार आहे. तुम्हाला तसं ते मिळेलच. भीती हा तुमच्या मनाचा नकारात्मक विचार आहे. त्या जागी विधायक विचार आणा. भीतीने लाखो लोकांना ठार केलं आहे. भीतीपेक्षा आत्मविश्वास मोठा आहे. ईश्वर आणि चांगल्या प्रती श्रद्धेचं सामर्थ्यशाली काही नाही. भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अपयश, आजारपण आणि वाईट नातेवाईक संबंध तेच आहेत. प्रेमाने भीतीचा नायनाट होतो. आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींप्रती भावनिक जवळीक म्हणजे प्रेम. प्रामाणिकपणा, सचोटी, न्यायता, सदिच्छा आणि यशाच्या प्रेमात पडा. सर्वोत्तमाच्या सौख्यदायी अपेक्षेत जगा. त्यानंतर जे उत्तम आहे ते नक्की तुमच्या वाट्याला येईल. भीतीच्या सूचनेचा सामना विरोधी विचाराने करा. असं म्हणा, मी सुश्राव्य गाते, मी समतोल, प्रसन्न आणि शांत आहे. यातून आश्चर्यकारक लाभ मिळेल. तोंडी आणि लेखी परीक्षेच्या वेळेस होणाऱ्या विस्मरणामागे भीती आहे. मला ते जे जाणून घ्यायचं आहे त्या साऱ्याची उत्तम स्मृती मला आहे, असं म्हणत किंवा परीक्षेत मिळालेल्या उज्ज्वल यशाबद्दल तुमचा मित्र तुमचं अभिनंदन करत आहे असा विचार सातत्याने करत तुम्ही त्या भीतीवर मात करू शकता. पाठपुरावा करा म्हणजे तुम्ही जिंकाल. पाण्याची भीती वाटत असेल तर पोहा. कल्पनाशक्तीचं मुक्तपणे आनंदाने पोहा. मनोमन स्वतःला पाण्यात पहा. तलावातल्या पाण्याचा थंडपणा आणि पोहण्यातला रोमांच अनुभवा. ते स्पष्ट पहा. तुम्ही व्यक्तिनिष्ठतेने असं कराल तेव्हा तुम्हाला पाण्यात उतरून त्यावर मात करावीच लागेल. हा तुमच्या मनाचा नियम आहे. एलिव्हेटर, व्याख्यानासाठीचे सभागृह इत्यादींसारख्या बंदिस्त जागांची भीती वाटत असेल तर एलिव्हेटरच्या सर्व भाग आणि कार्यांना आशीर्वाद देत त्यात मनोमन प्रवेश करा. तुमची भीती किती झटक्यात विरते ह्याचं तुम्हाला नवल वाटेल. पडण्याची भीती आणि आवाजाची भीती या दोनच भीती घेऊन आपण जन्माला येतो. बाकी सर्व भीती गमावलेल्या आहेत. त्यातून बाहेर या. सामान्य भीती चांगली आहे. अपसामान्य भीती फार वाईट आणि विनाशक असते. भीतीच्या विचारात सतत गुंगल्याने अपसामान्य भीती मंत्रंचळ आणि गंड निर्माण होतो. सतत कशाची तरी भीती वाटल्याने घाबरगुंडी उडू शकते, दहशत वाटू शकते. परिस्थिती बदलून तुमच्या अबोध मनाचं सामर्थ्य तुमच्या मनाने जपलेला दुर्दम्य इच्छा पूर्ण करू शकतं हे जाणून घ्या. तुम्ही तुमच्या अपमानास्पद भीतीवर काम करू शकता. भीतीच्या विरुद्ध असणाऱ्या तुमच्या दुर्दम्य इच्छांकडे ताबडतोब समर्पित भावनेने लक्ष द्या. हे प्रेम असून हेच भीतीला उडून लावेल. अपयशाची भीती वाटत असेल तर यशाकडे लक्ष द्या. आजारपणाची भीती वाटत असेल तर उत्तम आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. अपघाताची भीती वाटत असेल तर ईश्वराचं मार्गदर्शन आणि संरक्षण हा विचार मनात जपा. मृत्यूची भीती वाटत असेल तर चिरंतन आयुष्याचा विचार करा. ईश्वर हेच जीवन असून ते आता तुम्ही जीवन आहे हे समजून घ्या. पर्यायाचा महान नियम म्हणजे भीतीला उत्तर. तुम्हाला ज्या कशाची भीती वाटते त्यावर तुमच्या दुर्दम्य इच्छेच्या स्वरूपात उतारा आहे. तुम्ही आजारी असाल तर तुम्हाला आरोग्याची दुर्दम्य इच्छा असते. तुम्ही भीतीच्या तुरुंगात असाल तर तुम्हाला मुक्तीची दुर्दम्य इच्छा असते. भल्याची अपेक्षा ठेवा. मनोमन भल्यावर लक्ष केंद्रित करा. तुमचं अबोध मन तुम्हाला नेहमी उत्तर देईलच हे लक्षात ठेवा. त्याला कधीही अपयश येत नाही. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते त्या
तुमच्या मनातल्या विचारांव्यतिरिक्त अस्तित्वच नसतात. विचार हे निर्मितीक्षम असतात. म्हणून जॉब म्हणतात, ज्याची सर्वाधिक भीती होती तेच समोर येऊन उभं राहिलं. चांगला विचार करा म्हणजे चांगलंच घडेल. आपल्या भीतीकडे पाहता कारणाच्या प्रकाशात तिला उभं करा. तुमच्या भीतीकडे पाहून हसायला शिका. हेच उत्तम औषध आहे. तुमच्या स्वतःच्या विचाराव्यतिरिक्त इतर काहीही तुम्हाला विचलित करू शकत नाही. इतर व्यक्तींनी केलेल्या सूचना, विधानं आणि धमक्यांमध्ये सामर्थ्य नसतं. सामर्थ्य तुमच्यात असतं. तुमचे विचार जेव्हा चांगल्या गोष्टींवर एकवटतात तेव्हा त्या चांगल्या गोष्टी विचारांना ईश्वराच्या सामर्थ्याची जोड लाभते. निर्मितीक्षम सामर्थ्य हे एकमेव असून ते एकोप्याच्या रूपात कार्य करत असतं. त्यात कुठलीही वादग्रस्त विभागणी नाही. ते प्रेमाचा स्रोत आहे. म्हणूनच तुमच्या चांगल्या विचारांच्या जोडीला ईश्वराचं सामर्थ्य आहे. धन्यवाद.